हाय, हॅलो, नमस्कार. आपण नवरी मिळे हिटलरला 30 ऑगस्टच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत. कृष्णाची जन्माष्टमी त्यांची ची पूजा झालेली असते. सगळे पाया वगैरे पडतात आणि मग आजी बोलतात की ह्या कृष्णासारखंच आपल्याही घरात नंदनवन झालं पाहिजे. त्याच्या रांगड्या पायांनी किंवा रांगताना हे आपलं घर त्याच्या बोबड्या बोलांनी खळखळून हसलं पाहिजे. असं आता तुम्ही सगळ्यांनीही विचार करा आणि हे पाऊल उचला. पुढच्या वर्षी आपल्या घरात कृष्ण किंवा राधा खेळली पाहिजे. आणि मग तेवढ्यात एक किशोर म्हणत असतो की आई होऊ शकत नाही कधीच लीला, कारण तिचे इनफर्टिलिटीचे रिपोर्ट माझ्याकडे आहेत. ती कधीच तुम्हाला खुश म्हणजे बाळ देऊ शकत नाही. हे सत्य फक्त मलाच माहीत आहे आणि हा पत्ता बरोबर मी टायमाला की दाखवणार आहे. जे मनातले मनात म्हणत असतात की आई तू आणि अंतराच्या मनानुसारच मी लीलासोबत लग्न केलेलं आहे, पण हे बाळ होणं हे मला नाही पटत. लीलाही म्हणत असते की आम्ही अजून माणूस म्हणूनही एकमेकांना पटत नाही आहेत आणि लेकरं किंवा संसारही आमचा नीट नाही चालत आणि बाळ होण्याचं स्वप्न आम्ही पाहू शकत नाही. या गोष्टीसाठी मला आजी माफ करा असं म्हणते. आणि तिथे दुर्गाला फोन येतो आणि दुर्गा रूममध्ये जाते. रूममध्ये गेल्यानंतर ती बोलते की विश्वरूप बोलतो की एजे तयार झालेले आहेत इव्हेंटसाठी, चांगल्या कामासाठी कधीही एजे तयार होतात हे तर तुम्हाला माहीत आहे. आणि मग फोन ठेवून देतो आणि दुसरा एक फोन येतो की दहीहंड्याची सगळी तयारी झालेली आहे, फक्त आता कार्यक्रम म्हणजे सुरू करायची तयारी राहिलेली आहे. रेऊला कालिंदी मावशीकडे पाठवत असते, कारण साळुंखे दररोज येऊन त्रास देत असतो पैशांसाठी आणि 18 लाख कर्ज झालेलं असतं आणि तिने जे बँकेतून पैसे काढून आणलेले असतात ते चोरीले गेलेले असतात. त्यामुळे तर साळुंखे दररोजच येत असतो आणि तिला खूप जास्त राग येत असतो, कारण साळुंखे बोलण्यापर्यंत तर ठीक होता, पण आता त्यांनी रेऊला हात लावलेला आहे त्यामुळे तिला हे खूप टेन्शन आलं होतं. म्हणून ती सारखी म्हणत होती की तू जा आता. आणि मग ती बोलते की मी ताईला फोन लावते, तर ती बोलते की ताईने चेक देऊ दिला नाही, आपल्याला घेऊ दिला नाही, त्यासाठी तिला नको. आणि 18 लाख डबल मागणं म्हणजे खूप चुकीचं आहे, त्यासाठी मला नाही मागायचे, तू मावशीकडे तुला जायलाच पाहिजे असं बोलते. बघा तर खुश झालेली असते, कारण तिने जे म्हणजे तिच्या मनामध्ये जे आखलेलं असतं ते सत्यात उतरत असतं. इकडे लीला दहीहंडीच्या तयारीसाठी गेलेली असते आणि मग त्यांचं सगळं ठरलेलं असतं की असं हे करायचं ते करायचं. आणि मग तिथे ती बोलते की बटर बरोबर होईल ना रे, सगळं व्यवस्थित होईल ना, मला भीती वाटते आहे. तर बटर बोलतो काही नाही ताई, रेऊसाठी तर ही दहीहंडी आपल्याला फोडावीच लागेल, काही केल्याने. आणि मग तिथे रिपोर्टर्स आलेले असतात आणि ते विचारतात की तुम्हाला परवानगी कसं काय दिली, तुम्हाला परवानगी द्यायला नको होती. मग ती बोलते मी एक गोविंदा म्हणून आलेली आहे आणि हा जर आपण असे कार्यक्रम जपले तरच पुढच्या पिढीला हे कार्यक्रम कळतील असं ती सांगत असते. आणि दुर्गाने TV लावून सगळ्यांना दाखवत असते की हे म्हणजे लीला काय करत आहे ते. आणि प्रमुख पाहुणे म्हणून एजे आहेत, तर तुम्ही जिंकलात किंवा काय केलं तर तुम्हाला बायस्ड वाटणार नाही का. लीला बोलते की बायस्ड असण्याचं काही नाही आहे, जर आम्ही खेळ जिंकला तर जिंकला, नाही जिंकला तर नाही जिंकला असं बोलत असते. कार्यक्रमाचे प्रमुख असतात ते एजेंना सांगत असतात की या जो ग्रुप आहे यामध्ये मुलगी आहे ती एवढी चंट आहे की ती पटपट पटपट वर चढत जाते आणि मस्त फोडते, प्रत्येक वेळी बक्षीस घेऊनच जातो तो ग्रुप. तर मग विश्वरूप म्हणतो ती मुलगी तरी कोण आहे. तर एजे बोलतात राहू देत, आता ते कार्यक्रम सुरू करा, म्हणजे मला घरी जायचं आहे, मला मीटिंग्स आहेत भरपूर असं तो बोलत असतो. आणि इकडे दहीहंडीला सुरुवात झालेली असते, मस्त सगळेजण चढत असतात आणि लीला म्हणत असते की आता जे होईल ते होईल, एजे मला समजून घेतील. प्रत्येक वेळी समजून घेतात सगळ्यांना, सगळे सांगतात की एजे खूप छान आहेत, समजून घेतात, तसे एजे ह्यावेळेसही मला समजून घेतील आणि मला माझं कर्ज फेडता येईल. या हिशोबाने ती वर चढत जाते आणि दहीहंडी फोडते. आणि दहीहंडी फोडल्यानंतर तिला एजे दिसतात. एजे आणि तिची नजरानजर होते. एजे खूप रागत असतात. आता पुढे काय होईल हे पाहण्यासाठी असं चॅनलला कनेक्ट राहा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.